नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी व्लॉगची सुरुवात गोडापासून करत आहे, कारण की आज मी बनवत आहे शिरा. आज शिरा यासाठी बनवते की आखाड्याचा महिना तर संपत आला. 4-5, 7-8 दिवसच बाकी आहे आखाड्याचं. तर मग मला असं वाटलं की आज आपण नैवेद्य दाखवून घेऊया देवीला. तर म्हणून मी आज नैवेद्य करत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक घरांमध्ये देवीला नैवेद्य दाखवला जातो आणि प्रत्येकाची नैवेद्य दाखवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. प्रत्येकजण कोणाकडं म्हणजे कुठे तिखट पुरी केली जाते, तर कुठं साधी पुरी. तसंच त्याच प्रकारे आमच्याकडे साधी पुरी, वरण भात, शिरा किंवा खीरपुरी असाही नैवेद्य दाखवला जातो, भजे. त्याचप्रकारे मी आज माझा शिरा, वरण भात, पुरी, भजी आणि असा नैवेद्य तयार करते. तर आमच्याकडे 3 वेळेस तळणी करतात. मग 3 वेळेस का करतात यामध्ये काही शास्त्रीय कारण वगैरे नाही आहे, पण मग ही परंपरा पिढ्यानपिढ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या घरामध्ये चालत आलेली आहे. तर आपल्या कुलदेवीची किंवा जी ग्रामदेवी आहे तिच्या कृपेने घरामध्ये सुख, समाधान, भरभराट, आरोग्य राहावं या श्रद्धेने हा नैवेद्य अर्पण केला जातो. तर आमच्या घरामध्ये 3 तळणी करण्याची परंपरा आहे. प्रत्येक तळणीमध्ये 7 पुरी तळल्या जातात. म्हणजे पहिल्या तळणीत 7, दुसऱ्या तळणीत 7, तिसऱ्या तळणीत 7, अशा मिळून 21 पुरी देवीला अर्पण केली जाते. पण ती कशी, पहिल्या तळणीमध्ये 7, दुसऱ्या तळणीत 7 आणि तिसऱ्या तळणीत 7. आणि कोणाला जर वेळ जर नसेल तर एकदाच 21 पुरी ही दाखवली जाते. म्हटले एकदाच 21 पुरी तळून देवीला हा नैवेद्य अर्पण केला जातो. तर 7 आणि 21 हे अंक शुभ मानले जातात आपल्यामध्ये, म्हणून ही प्रथा आजही अनेक कुटुंबामध्ये श्रद्धेने पाळली जाते. पण आजकालचं धावपळीचं आयुष्य, सकाळीही टिफिन करा, सकाळीही आवरा, रात्रीही लवकर काम आवरून लवकर स्वयंपाक करायच्या याने आपण लवकर आवरायच्या याच्यात हा प्रत्येक जो तळणीचा स्वयंपाक आहे तर त्याकडे थोडंसं आपलं मिसमॅच होऊन जातं. म्हणजे भाजी पोळी, वरण भात हा तर रोजचा स्वयंपाक आहेच आहे माझा, पण तळणी करायचं म्हणल्यावर त्याला वेळच लागतो. मग ते वेळ काढून आज मी लवकर लागली आहे स्वयंपाकाला, तरीही मला 8:30 पावणे 9 वाजले स्वयंपाक करण्यासाठी. असो, पण प्रत्येक वेळी 7-7 हे करण्यापेक्षा मला असं वाटलं आपण एकदाच 21 नैवेद्य दाखवू. त्यामुळं मी आज 21 पुरीचा नैवेद्य दाखवणार आहे एकदाच देवीला. माझ्या मते देवीला महत्त्व असतं ते आपल्या श्रद्धेचं आणि मनापासून केलेल्या भक्तीचं. तुम्ही 1 वेळेस तळा किंवा 3 वेळेस तळा, देवी ही आपली आईच असते आणि ती आपल्यावर श्रद्धा आणि माया, प्रेम करणारच, कारण आपण तिची मुले आहोत. असो, पण इथे मंदिर लवकर बंद होतं, म्हणून उशीर झाला आम्हाला. 9 वाजता बंद होते मंदिर. तर आम्ही पोहोचलो आणि देवीचं मंदिर बंद दिसलं. पण हे छोटंसं मंदिर आहे, छोटंसं गेट आहे देवीला ह्या मंदिरला आणि थोडासा बाहेर ओटा आहे. त्यामुळं उशीर झाला तरी काही बायका तिथे नैवेद्य वगैरे दाखवतात. पण माझ्या आधी तिथे नैवेद्य दाखवून झालेला होता. मग ते मी झाडून काढलं आणि त्यानंतर मी माझा तिथे नैवेद्य अर्पण करत आहे देवीला. देवीवरची किंवा देवावरची श्रद्धा असेल तर दरवाजा बंद असल्यामुळे भक्ती थांबत नाही आहे, बरोबर. मंदिराच्या आवारातच आम्ही शांतपणे नैवेद्य अर्पण केला आणि देवीला मनापासून नमस्कार केला आणि प्रार्थना केली की आई, आमच्या कुटुंबावर तुझी कृपा कायम अशीच राहू दे, अशीच साथ तू दे, माझ्या मुलांना आशीर्वाद दे
अशी मी प्रार्थना केली आणि त्यानंतर तिथून आम्ही तिथेच जवळ बाजूला मंदिर आहे मोहटा देवीचं. तर हे बंद झालं म्हटल्यावर ते मंदिर सुद्धा बंद होणार याची 100% गॅरंटी होती. पण मग थोडासा रस्ता आहे तिथे जाण्यासाठी, तर दुरूनच आम्हाला दोन्ही देवीचं दर्शन झालं. पण तिथे गेल्यावर मुलांनाही चांगलं वाटलं, असं शांत वातावरण होतं. मुलांनाही तिथे नमस्कार घेतला आणि तिथेच मंदिराच्या बाजूला हनुमानजींचंही मंदिर होतं. तर इथे आम्ही हनुमानजींचंही दर्शन घेतलं आणि आमचा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा.